गाईज आपली नवीन टूर चालू झालेली आहे। आता पनवेल रेल्वे स्टेशनला आता पोहोचलो आहे। इथून आपली गाडी आहे आणि इथून गाडी पकडणार रात्री 12:05 गाडी आहे। ती आपण कोल्लमला उतरणार सकाळी 2 वाजता। गोवा करत करत आपण जाणार आहोत। गाडीची वाट बघायला आम्ही पहिलाच 1-2 तास आधी आलेलो आहे। कारण का माहिती आहे का, नंतर असं नको व्हायला लेट झालं वगैरे वगैरे, म्हणून पहिलाच आलेलो आहोत। सध्या गाडीचं काही लागलेलं नाही आहे। बहुतेक आमची दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागेल, अजून काही डिक्लेअर केलं नाही। तयारी चालू आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी येईल हे बघतोय। आणि अशा प्रकारचे मल्टीपर्पज स्टॉल रेल्वे स्टेशनला आहेत। लोक गाड्यांची वाट बघतायत। टायमिंग आता आहे 10:40 तर आता आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसतोय आणि सेटअप करतो आणि तुम्हाला पुढचे स्टेशन दाखवतोय। आता आपण रोह्यापर्यंत आलेलो आहोत। रात्रीचा 1:30 वाजलेला आहे आणि 1:30 वाजता रोह्याला गाडी थांबलेली आहे। 5 मिनिटाचा स्टॉप आहे इकडे। हे बघा 1:19 आपण थांब। आणि कोचुवेली 19260 गाडीचा नंबर, 3 टायर AC। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपण गोवा सोडून चाललेलो आहोत। तर गोवा सोडून जाताना हा असा निसर्ग तुम्ही पाहू शकताय या खिडकीमधून दाखवण्याचा प्रयत्न। आणि जाताना आपण खूप सारी असे व्ह्यूज देखावे, हे नदी, झाडे, नारळाची झाडे वगैरे आपल्याला दाखवतोय। आता आपण वडोदरा स्टेशनला आलेलो आहोत। 2 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार। तर गाईज आता आपण उतरलेलो आहोत कोल्लमला। कोल्लमवरून आपण जाणार आहोत जटायूसाठी आणि इकडं उतरून तुम्हाला थोडं बाजूचं एरिया दाखवतो। समोरचं हॉटेल्स आहे, इथं राहण्याची सोय आहे, जे लायटिंग आहे ते। आणि जास्त क्राऊड नाही या स्टेशनला। खाण्यापिण्याची तेवढी सोय नाही वाटत आहे मला। आणि आम्ही आता सध्या उतरलेलो आहोत। आता टायमिंग झालेला आहे 2 वाजता। पूर्ण म्हणजे पाय तेवढी क्राऊड नाही वाटत। अशी इथे बाहेर स्क्रीन लावलेली देखील आहे। या स्क्रीनवर कुठली कुठली गाडी थांबणार आहे हे त्याच्यामध्ये अपडेट दिलं जातं। तर गाईज आता इथं आपण थांबलेलो आहोत चहा पिण्यासाठी। चहाची ऑर्डर दिलेली आहे, बघूया आता चहा कसं मिळतं। आणि इकडे एक फेमस असा विषय आहे की केळी कापली जातात आणि ती भजी बनवली जातात, केळ्यांची भजी। कशी लागते काय टेस्ट केली नाही मी, पण केळ्यांची भजी फेमस आहे इकडे। तर ही बस आहे आमची। ह्या बसमध्ये पुढचे 6 दिवस आमचा प्रवास होणार आहे। तर लेट्स गो गाईज, जाऊया आपण जटायूसाठी। AC बस आहे आणि सुंदर अशी लायटिंग आहे या बसमध्ये। अशी आपण टेम्पो ट्रॅव्हलर केलेली आहे। आपण टर्न घेतलेला आहे, हे लिहिलेलं जटायू सेंटर। आपण आता एंटर करत आहोत जटायू सेंटरमध्ये। हे एक त्यांचं छोटंसं सिक्युरिटी ऑफिस आहे। इथे चेकिंग होतं आणि पुढे आता आपण निघूया। गाईज हे जे पाहताय आपण जटायू अर्थ सेंटर, येथे तिकीट घेतलं जातो। पहिला आपण गाडी पार्किंग करूया, नंतर तिकिटाकडे जाऊया। हिरवगार सर्व काय आहे आणि सर्व काय व्यवस्थित क्लीन आहे। गाईज आता आपण तिकीटच्या क्यूमध्ये आहोत। एंट्री तिकीट आहे 250 रुपये आणि वरती तिकीट आहे ते 280 रुपये। हे जे तिकीट आहे हे 250 रुपये आपल्याला वरती घेण्यासाठी रोपवे आहे, त्या रोपवेचं तिकीट 250 रुपये आहे आणि एंट्रीचं तिकीट 280 रुपये आहे। तर आता आपण रोपवेकडे जाऊया। रोपवेमध्ये जाताना आता पुढचं तुम्हाला कसं आहे, कशी प्रोसिजर आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही एंट्री आहे। ये सब अलग अलग कंपनी है। इथून आपण केबल कारमध्ये बसणार आहोत आता।
हे जोडपं आहे. हे पॉईंटची नावं आहेत. हे सेफ्टी इन्स्ट्रक्शन आहेत, तुम्ही वाचू शकताय. आता आपण वेटिंगला बसलेलो आहोत. एका रोपवेमध्ये 7 लोक सोडली जातात. त्या हिशोबामध्ये हे पुढे पुढे पाठवलं जातात. तर गाईज इकडे तुम्ही पाहू शकताय. हे बघा, येथे रोपवे येतो, माणसं सोडतो आणि रनिंगमध्येच माणसांना बसावं लागतं असं आहे. तर गाईज आता आपला नंबर लागेल उडण खटोलामध्ये, रोपवेमध्ये, आणि आपण पाहणार आहोत जटायूसाठी जातोय. जेव्हा आपण वरती जातो तेव्हा खाली जेव्हा येण्यासाठी की तुम्हाला असं काही टायमिंग किंवा असं काही टाईमचं लिमिटेशन नाही आहे का तुम्ही कधी पण येऊ शकता. हां, फक्त 6 वाजेपर्यंत हे रोपवे चालू असतात, तोपर्यंत तुम्ही त्या रोपवेमध्ये येऊ शकता. सो गाईज आता आपण बसलेलो आहोत रोपवेमध्ये. रोपवेचा स्पीड खूप स्लो आहे आणि खूपच छान दिसतोय. आता स्पीड जो पकडलेला आहे रोपवेने, हे बघा. हवा खूपच जास्त असल्यामुळे रोपवे बघा कसे हालतायत, तुम्ही बघू शकताय. ज्यांना रोपवे नको असेल त्यांना पायी चालण्याचाही मार्ग इकडे आहे. आणि आपण रोपवेमधून उतरून पोहोचलेलो आहोत. इथे जटायूची स्टोरी अशी आहे, तर जेव्हा रावणाने सीतामातेला हरण करून घेऊन चाललेलं असताना इकडे जटायूचं आणि रावणामध्ये युद्ध झालं. आणि ते युद्ध होत असताना जटायूचं पंख छाटलं गेलं रावणाकडून. ते इकडे पडल्यामुळं इथे जटायूचं स्मारक बांधलेलं आहे. ते जर तुम्हाला थोडी माहिती हवी असेल तर याला पॉज करून बघून घ्या. हे आहेत जटायूचे पंख. खूप मोठी वास्तू बांधलेली आहे आणि एवढी सुंदर त्यांचं स्वच्छता वगैरे, पूर्ण स्वच्छता सर त्याच्याबाबत एक नंबर आहे. आणि व्हिजिट देण्यात खूप बरं आहे की द्यावी व्हिजिट. इकडे गार्डन्स केलेले आहेत आणि याच्या भोवती तुम्ही फिरू शकता. इकडे बसून कधी कधी इकडे शोज वगैरे होतात किंवा फोटो सेशन होतो. कोणाला रिलॅक्सेशनसाठी बसावं लागतं, त्यासाठी ही अशी अरेंजमेंट केलेली आहे. तर मित्रांनो, याच्यात माहिती दिलेली आहे की जटायूची रुंदी 200 फूट आहे, रुंदी 150 फीट आहे आणि उंची 75 फीट आहे, म्हणजे 75 फूट आहे. आणि हे सर्व कॉन्क्रीटने बनवलेलं आहे, अशी याची माहिती दिलेली आहे त्या बोर्डवर. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय.
तर मित्रांनो, ह्याच स्मारकाच्या मागे मंदिर आहे आणि या मंदिरात जाताना हे दुकान लागतं. इकडे खूप सुंदर अशा मूर्त्या, राम भगवंतांची मूर्ती, कृष्ण भगवंतांची मूर्ती, अशी बऱ्याच मूर्त्या इकडं विकायला असतात. आणि चला आपण आता पुढे जाऊया. मंदिरात जाताना आपल्याला काय काय दिसते ते पाहूया. आणि इथे जर कोणाची काही समस्या असल्यास इकडे तुम्ही सांगू शकताय. सूचना केंद्र आहे इकडे. आणि इकडे मंकीज वगैरे सगळं असतं, त्यांना खाणं वगैरे तुम्ही देऊ शकताय. आणि आता चला मंदिरात जाऊया आपण. हे पहा, हे मंदिर आहे. मंदिरामध्ये हे मंदिर ॲक्च्युली श्रीराम भगवंतांचं मंदिर आहे. आणि आपण हे पाहताय, हे आहे रामाची पादुका आहेत. इकडे अशी छोटी छोटी मंदिरं पण आहेत. हे पहा, जटायूंचं मंदिर किती मोठं आहे. आणि आता आपण पाहूया रामांचं पैर. हे बघा, याच्यामध्ये मी वाचू शकता थोडंसं. राम के पदचिन्ह इथं लिहिलेलं. आता आपण त्या पादुकाच्या समोरच्या बाजूला आलेलो आहोत आणि इथं लिहिलेलं आहे भगवान श्री राम के पदचिन्ह. आणि ह्यामध्ये असं दाखवलेलं आहे की जटायूला श्री विष्णू भगवंतांनी मोक्ष दिला, ते हे पिक्चर्स दाखवलेलं आहे, जटायू मोक्ष. हे बघा, रामाच्या पादुका, राम भगवंतांचे हे पायाचे चिन्ह आहे, पदचिन्ह म्हटलं जाते त्यांना. तर आता आपण चालत चालत आलेलो आहोत जटायूच्या मागच्या साईडला. आणि किती भव्य मूर्ती आहे हे तुम्ही व्हिडिओमार्फत पाहिलं असेल. तर खरंच इकडे नक्की भेट द्या, काहीतरी नवीन तुम्हाला पाहावयास मिळेल. खूप उंच ठिकाणी असल्यामुळं इकडचं वातावरण खूप सुंदर आहे, व्यवस्थित आहे. आणि तुम्ही क्लाउडही पाहू शकताय. कसं निसर्गरम्य असं ठिकाण आहे. तर भेट द्यायला काही हरकत नाही आहे. तर बघा, भेट द्या एकदा जटायूच्या स्मारकाला. तर मित्रांनो, इथे आपला ब्लॉग मी संपवत आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.